तर मॅथ बाय पूजाच्या आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण 7th क्लासचा जो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट नंबर 2 तो आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला जे काही ट्रायंगल असेल, ट्रायंगलच्या आपल्याला सगळ्या बाजू दिलेल्या असतात आणि ते ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे, तसं मेजरमेंट घेऊन आपल्याला बनवायचं आहे। तर चला तर आपण या प्रश्नाला सुरुवात करूया। ठीक आहे, ते तुम्ही पाहू शकता आपला फर्स्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटमधला, ड्रॉ अ ट्रायंगल विथ मेजर गिवन बिलो। जे आपल्याला खाली मेजर दिलेले आहे त्यांचं मेजर घेऊन आपल्याला काय करायचं आहे, ट्रायंगल काढायचं आहे। ठीक आहे, तर पहा इथं क्वेश्चन फर्स्ट म्हणजे ए, यामध्ये दिलं आहे आपल्याला ट्रायंगल ABC, याच्यामध्ये लेंथ ऑफ AB दिली आहे 5.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ BC दिली आपल्याला 4.2 सेंटीमीटर, लेंथ ऑफ AC दिली आपल्याला 3.5 सेंटीमीटर। तर असं आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं असतं। तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही आन्सर करणार असता, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पहिले एक रफ डायग्राम काढून घ्यायची। ठीक आहे, एक रफ ट्रायंगल काढायचं आणि या ट्रायंगल काढल्यानंतर याला सगळ्याला काय करायचं, नाव द्यायचे। जसं की मी याला समजा A घेते, याला मी B घेते आणि हा माझा C आहे। ठीक आहे, हे माझे तिन्ही कोण झाले ट्रायंगलचे। आता ज्या बाजू दिल्या त्या बाजूचे आपण मेजरमेंट सुद्धा लिहून घेऊ। पहा, तर BC आपल्याला 4.2 दिलं आहे, AB आपल्याला 5.5 दिलेलं आहे, AC आपल्याला 3.5 दिलेलं आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही कोणताही एक जी आहे बाजू तुम्ही बेस म्हणून घेऊ शकता। हे आपल्यावर असतं की आपल्याला कोणती बाजू बेस म्हणून घ्यायची, असं रफली डायग्राम काढायची, त्यावर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं। ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला जे काही गिवन डाटा असतो ना क्वेश्चनमध्ये, तो तुम्हाला आन्सरमध्ये सुद्धा लिहून घ्यायचा आहे। तर तो आपण लिहून घेणार आहोत। काय दिलं आहे आपल्याला, ट्रायंगल ABC दिलेलं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये लेंथ ऑफ AB दिली आहे आपल्याला 5.5 सेंटीमीटर, त्याच्यानंतर लेंथ ऑफ BC जी दिली आहे आपल्याला ती दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर, त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे AC पण लिहून घेऊ आपण, लेंथ ऑफ AC, ठीक आहे, ते पण दिले आपल्याला 3.5 सेंटीमीटर। आता सगळं लिहिलेलं आहे। आता आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणं सुरू करूया। ठीक आहे, तर आपण आता इथं बेस मी 4.2चं घेणार आहे। तुम्ही तिघा बाजूपैकी कोणताही एक बेस घेऊ शकता। ठीक आहे, ट्रायंगल आपला येणारच आहे। तर मी इथं बेस घेते आपला 4.2 स्केलमध्ये मी इथं मोजून घेणार आहे। आपला पहिले 4.2, हा माझा 4, हा माझा 2। ठीक आहे, आता याला मी अशी रेषा घेणार आहे। ठीक आहे, हा झाला माझा BC, जो की आहे माझा 4.2। किती आहे माझा 4.2। आता मला काय घ्यायचं आहे, माझा जो चॉप आहे, ठीक आहे, हा जो चॉप आहे याच्यामध्ये मला ही बाजू काढायची, म्हणजे AB काढायची। ते किती दिले 5.5, मला चॉपमध्ये अंतर मोजून घ्यावं लागेल 5.5। ठीक आहे, तर मी इथं चॉपमध्ये पहा 0 आणि 5, त्याच्यानंतरची ही जी रेषा आहे, ठीक आहे, ही माझी 5.5 मी इथं मोजून घेतलेली आहे। ठीक आहे, आता हा जो 5.5 अंतर आला आहे, ठीक आहे, तर कोणती बाजू काढायची आपल्याला, AB, म्हणून आपण B टोकावर आपला हा जो हे आहे तो ठेवणार आहे आणि समोर आपला एक काय करणार आहे, आपण असा आर्क आपण ड्रॉ करणार आहे। इथं पाहू शकता तुम्ही आर्क आपण ड्रॉ केलेला आहे। नेक्स्ट आपल्याला बाजू दिली आहे 3.5, जे म्हणजे AC आहे। तर परत मी ह्या चॉपमध्ये माझं अंतर AC बाजू काढायची आहे, त्याच्यासाठी मी 3.5 अंतर घेणार आहे। तर पाहू शकता इथं मी चॉपमध्ये आपला परत अंतर घेणार आहे, इथं 3.5, हा माझा 3.5 इथं अंतर आलेला आहे, मी घेतलेला आहे। ठीक आहे, तर आता परत हा लोखंडी टोक मी Cवर ठेवणार, कारण की C बिंदू आहे माझ्याकडे, आणि याचा चॉप मारणार। ठीक आहे, पाहू शकता इथे। आता हा कनेक्ट नाही झाला आहे, म्हणून मी परत चॉपमध्ये 5.5चा जो अंतर होता, डिस्टन्स होता, तो मग मी परत घेणार आहे, कारण की माझे दोन्ही जे आर्क आहे ते कनेक्ट झाले पाहिजे आणि ते कनेक्ट झाल्यानंतरच मला माझा जो A पॉईंट आहे तो मिळायचा असतो। त्याच्यामुळे मी हे दोन्ही पॉईंट इथं जोडून घेते। आता पहा इथं कनेक्ट झालेले आहे माझे पॉईंट, तुम्ही पाहू शकत असाल, हा माझा कनेक्ट झालेला पॉईंट आहे। ठीक आहे, यांना आता मी जोडून घेणार आहे स्केलच्या मदतीने, आणि हे इथं तुम्हाला व्यवस्थित अंतर स्केलमध्ये घ्यायचं आहे, व्यवस्थित तुम्हाला जोडायचं आहे अशा प्रकारचं। ठीक आहे, हा माझा एक इथं ट्रायंगल तयार झालेला आहे। ठीक आहे, हा माझा पॉईंट A आहे, काय हा माझा पॉईंट A आहे। ठीक आहे, तर तुम्ही बेस कोणतं पण घेऊ शकता। ठीक आहे, ही माझी बाजू आहे 5.5 सेंटीमीटरची, तर तुम्ही 5.5 सेंटीमीटरचा सुद्धा बेस घेऊ शकता किंवा 3.5 सेंटीमीटरचा बेससुद्धा तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, आपल्यामध्ये याच्यामध्ये मेन्शन नाही केलं आहे की आपल्याला बेस नेमका कोणतं घ्यायचं आहे, पण हां, एक असतं की जे मोठं नंबर असते त्याला आपण प्रत्येक वेळेस काय करतो, बेस म्हणून घेतो, तर तुम्ही तो नंबरसुद्धा घेऊ शकता बेस म्हणून। पण मी इथं जो आपलं मी आकृती काढली होती त्याच्यामध्ये मी बेस इथं माझा जो आला तर 4.2, त्याच्यामुळे मी तो घेतलेला आहे। तुम्ही 5.5 सुद्धा बेस घेऊ शकता आणि ती आकृती सुद्धा ड्रॉ करू शकता। आता पाहणार आहोत आपण याचा सेकंड क्वेश्चन क्रमांक जो सेकंड आहे तो। तर आता आपला क्वेश्चन नंबर सेकंड पाहू शकता, इथे मी लिहिलं आहे, इन ट्रायंगल STU's लेंथ ऑफ ST 7 सेंटीमीटर, लेंथ ऑफ TU 4 सेंटीमीटर, लेंथ ऑफ SU इज 5 सेंटीमीटर। परत आपण जो आन्सर लिहिणार आहे, ठीक आहे, तर त्या आन्सरमध्ये परत आपल्याला रफ डायग्राम जी आहे की काढून घ्यायची आहे। तिथं मी रफ फिगर इथं काढणार आहे ट्रायंगलची, आणि इथं आता नाव देणार आहे STU। ठीक आहे, मी अशा प्रकारे आता नाव दिलं आहे। तर माझ्याकडे ST किती आहे, 7 सेंटीमीटर आहे। ठीक आहे, TU किती आहे, 4 सेंटीमीटर माझ्याकडे, आणि SU माझ्याकडे 5 सेंटीमीटर आहे। तर असाच ट्रायंगल मला काय करायचं आहे, तर खाली कन्स्ट्रक्ट करायची, जी इन्फॉर्मेशन क्वेश्चनमध्ये आहे ती गिवनमध्ये सुद्धा लिहायची, गिवन डाटामध्ये सुद्धा लिहावं लागणार आहे। तर ट्रायंगल STU, लेंथ ऑफ ST बरोबर 7 सेंटीमीटर, लेंथ ऑफ TU बरोबर 4
सेंटीमीटर, लेंथ ऑफ एस यू बरोबर 5 सेंटीमीटर. इथे लिहून घेतली आता सगळी. आता आपण डायग्राम काढायला सुरुवात करू. जो की बेस आला आहे आपल्याला 7 सेंटीमीटरचा. तिथं मी 7 सेंटीमीटरचा पहिले बेस घेऊन घेणार आहे इथं स्केलच्या सहारे मला. तर आता पाहू शकता इथं जो माझा बेस आलेला आहे तो मी 7 सेंटीमीटरचा घेतला आहे. एस टी मी 7 सेंटीमीटर घेतला आहे. तर मग पहिल्यांदा मला बेस घ्यावा लागला आहे 7 सेंटीमीटरचा. तिथे मी ड्रॉ करून घेते माझा बेस जो की आहे 7 सेंटीमीटरचा. ठीक आहे, हा माझा बेस आहे एस आणि हा पॉईंट टी आहे माझा आणि हा आहे माझा 7 सेंटीमीटर. ठीक आहे, आता मला परत चॉपमध्ये अंतर घ्यायचं आहे. ही बाजू जर काढायची असेल मला एस यू ते देखील मला 5 सेंटीमीटर दिले आहे, म्हणून मी याला चॉपमध्ये बरोबर व्यवस्थित 5 सेंटीमीटरचं अंतर घ्यावं लागणार आहे मला व्यवस्थितपैकी. 0 पासून तर 5 पर्यंत अंतर मला व्यवस्थितपैकी छानपणे इथं घ्यायचं आहे. पाहू शकता इथं माझं 5 सेंटीमीटरचं मी अंतर घेतलेलं आहे. आता हा 5 सेंटीमीटरचं अंतर म्हणजे माझी कोणती बाजू आहे तर एस यू बाजू आहे. तर म्हणून मला एस याच्यावर माझा हा चॉप यावा ठेवायचा आहे आणि समोर जे आहे ते छोटंसं आर्क मला काढावी लागणार आहे. ठीक आहे, तर मी इथे एक छोटीशी आर्क इथं मी ड्रॉ करून घेत आहे, जसं तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे, मी आर्क ड्रॉ केलेली आहे. इथं तुम्हाला दिसत असेल तर ही माझा 5 सेंटीमीटरची आर्क आहे. नेक्स्ट माझे 4 सेंटीमीटरचे आहे. तर परत माझा याच्यामध्ये मला 4 सेंटीमीटरचं अंतर घ्यावं लागणार आहे. माझा जो चॉप आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये मी इथं पाहू शकता मी 4 सेंटीमीटरचं अंतर इथं घेतलेलं आहे. ठीक आहे, पहिले अंतर व्यवस्थित पाहायचं की 4 सेंटीमीटर आलं आहे की नाही म्हणून. ठीक आहे, इथं माझा 4 सेंटीमीटरचं अंतर आलेलं आहे. तर मी आता हा जो 4 सेंटीमीटरचं अंतर आहे आणि आता मी बाजू कोणती आहे माझ्याकडे 4 सेंटीमीटरची यू टी आहे. ठीक आहे, तर मग मी हा टीवर हे ठेवणार आहे आणि असं चॉक मी करून घेणार आहे, ड्रॉ करून घेणार आहे. नेक्स्ट आर्क. आता हे जो आर्क जिथं जॉईंट झाले तुम्ही इथं पाहू शकता. हा जे आर्क या पॉईंटला जॉईंट झालेला आहे हाच माझा पॉईंट यू आहे. काय माझा यू पॉईंट. आता यू पॉईंट आणि एस पॉईंट स्केलच्या मदतीनं व्यवस्थित जोडायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला ते थोडंसंही इकडे तिकडे जाता कामा नये, व्यवस्थितपणे तुम्हाला हे पॉईंट जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी इथं जोडलेलं आहे. आता परत हा यू आणि टीसुद्धा जोडायचं आहे मला, ते मी पण जोडून घेता इथं पाहू शकता. ठीक आहे, तर ही माझी आहे 4 सेंटीमीटरची लेंथ आणि ही आहे माझी 5 सेंटीमीटरची लेंथ. ठीक आहे, तर अशा प्रकारे झाला आपला क्वेश्चन नंबर 2. आता पाहूया क्वेश्चन नंबर 3 जो की आपल्याला इथं दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता जे की आहे की इन ट्रायंगल पी क्यू आर, त्याच्यामध्ये पी क्यूची जी लेंथ दिली आहे ती 6 सेंटीमीटर, लेंथ क्यू आर जी दिली आहे 3.8 सेंटीमीटर आणि लेंथ पी आर दिलेली आहे 4 सेंटीमीटर. तर परत आपण जे ॲन्सर लिहित असतो त्या ॲन्सरमध्ये काय करायचं, जो गिवन डाटा आहे आपला तो गिवन डाटा आपल्याला लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि आपलं जी रफ फिगर आहे ती विसरायची नाही. या आकृतीसाठी म्हणजे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करताना तुम्हाला प्रत्येक वेळा जी आहे ती रफ फिगर तर ड्रॉ करावीच लागणार आहे. ठीक आहे, त्याच्याच्यानं तुमचं काम होणार नाही. तर रफ फिगर ही प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, ते मी तर रफ फिगर ड्रॉ केली. ट्रायंगलला नावसुद्धा दिलं पी क्यू आर मी नाव दिलेलं आहे. आता ज्या बाजू आहे त्याचं मेजरमेंट लिहून घेणार मी इथं 6 सेंटीमीटर आणि हे आर क्यू माझ्याकडे 3.8 सेंटीमीटर आणि हे माझ्याकडे 4.5 सेंटीमीटर आहे. तर मी इथं प्रत्येक बाजू लिहिलेली आहे. आता जो लिहावं लागणार आहे क्वेश्चनमधला जो काही इन्फॉर्मेशन आहे ती मला गिवन डाटामध्ये सुद्धा लिहायची असते, म्हणून ते इथं लिहून घेणार आहे मी. परत जो की आहे ट्रायंगल ऑफ पी क्यू आर म्हणजेच काय ते दिलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला लेंथ ऑफ पी क्यू ही जी दिलेली आहे मला 6 सेंटीमीटर दिलेली आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ क्यू आर जी आहे ती मला 3.8 सेंटीमीटर दिलेली आहे. पाहू शकता जे क्वेश्चन मला दिलं होतं त्याचं गिवन डाटा म्हणून मला याचे ड्रॉ लिहायची जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती मला गिवन डाटामध्ये लिहायची. जसं की ट्रायंगल पी क्यू आर हा दिला आहे मला, त्याच्यामध्ये लेंथ ऑफ पी क्यू ही दिली आहे मला 6 सेंटीमीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर लेंथ ऑफ क्यू आर ही दिली आहे मला 3.8 सेंटीमीटर. त्याच्यानंतर लेंथ ऑफ जी पी आर आहे ती दिली आहे माझ्याकडे 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे, आता हा जो गिवन इन्फॉर्मेशन होती आपण लिहून घेतली. आता आपला जो ट्रायंगल आहे मेन ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा तो काम आपण सुरू करूया. जो बेस आहे आपला इथं दिलेला पी क्यू तो किती घेतला आहे आपण 6 सेंटीमीटर. तर चला इथं मी बेस घेऊन घेणार आहे 6 सेंटीमीटरचा. ठीक आहे, एक मिनिट मी माझं व्यवस्थित 6 सेंटीमीटरचा बेस इथं तुम्ही पाहू शकता घेण्यात आहे. मी 6 सेंटीमीटर जिथे लाईन एक सेगमेंट ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, आता याला नाव देऊन द्यायचं पी आणि क्यू आहे हा कितीचा आहे तर 6 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आपण आता नेक्स्ट बाजू काढणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे, क्यू आर आहे जी की 3.8 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला चॉपचं आणि स्केलमध्ये व्यवस्थित 3.8 येईल असं अंतर आपल्याला इथं मोजून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, तर इथं माझं 3.8 सेंटीमीटर येईल तसं मी अंतर याच्यामध्ये चॉपमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, आता बाजू कोणती काढणार आहे आपण 3.8 म्हणजे ती क्यू आर आहे. ठीक आहे, तर आपल्याकडे दोनपैकी कोणता बिंदू दिला आहे क्यू बिंदू दिला आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण क्यूवर हा आपला चॉप ठेवणार. ठीक आहे, आणि एक आर्क इथं आपण पाहू शकतो अशा प्रकारे आपल्याला ड्रॉ करून घ्यायची. इथं तुम्ही पाहू शकता ही आर्क मी 3.8ची घेतली. आता आपण नेक्स्ट बाजू काढणार आहोत. पी आर जी की दिली आपल्याला 4.5 सेंटीमीटर. तर जो आपली स्केल आहे त्याच्यामध्ये परत आपला चॉप ठेवायचं आणि मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला 4.5 सेंटीमीटरचं. इथं पाहू शकता मी 4.5 सेंटीमीटरचं मेजरमेंट मला ॲडजस्ट करायचं आहे थोडं व्यवस्थित. आणि हे मेजरमेंट जे तुम्ही घेता चॉपचं आणि स्केलमध्ये तर ते मेजरमेंट व्यवस्थित आलं पाहिजे, ते तुम्हाला दक्षता घ्यायची आहे. कारण की जर मेजरमेंट चुकले तर तुमची डायग्राम चुकू शकते, म्हणून व्यवस्थित अंतर तुम्हाला घ्यायचं आहे. इथं मी अंतर घेतलेलं आहे 4.5चा. आता मी इथं आर्क ड्रॉ करणार आहे. इथं आर्क ड्रॉ केली. आता मला हे जॉईंट झालेले पॉईंट मिळालेले हा माझा आर बिंदू. काय आहे तर माझा आर. आता आर आणि पी स्केलच्या मदतीने मी इथं जोडून घेणार आहे.
तर माझा जो आर आहे आणि जो पी आहे त्याला स्केलच्या मदतीनं मला जोडायचं आहे. इथं व्यवस्थितपणे तुम्हाला स्केलच्या मदतीने हे पॉईंट काय करावे लागतील, जोडावे लागतील. ठीक आहे, हा जो आहे माझा 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे, नंतर आर आणि क्यूसुद्धा मी स्केलच्या मदतीने इथं व्यवस्थितपणे जोडून घेणार आहे. तुम्ही इथं पाहू शकता. जोडल्यानंतर हा आहे माझा 3.8 सेंटीमीटर. ठीक आहे, अशा प्रकारे झाला आपला फर्स्ट क्वेश्चन, ज्याच्यामध्ये तिन्ही क्वेश्चन, ज्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्या होत्या. त्याच्यानुसार तुम्हाला ट्रायंगल काय होतं, कन्स्ट्रक्ट करायचं होतं. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम रफ डायग्राम काढायची आहे. मग ते जे काही क्वेश्चन म्हणजे बाजू आपल्याला दिलेली आहे त्याचनुसार तुम्हाला फिगर जी आहे म्हणजे जी आकृती आहे ती ड्रॉ करायची असते. आणि अशा प्रकारे होता आपला क्वेश्चन नंबर 3, ज्याच्यामध्ये आपल्याला जे क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन दिली होती त्याच्यावरून आपण एक रफ डायग्राम काढली, म्हणजे एक ट्रायंगल काढला आणि त्याला सगळी माहिती आपण लिहून घेतली. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला जो क्वेश्चनमध्ये माहिती होती ती आपण गिवन डाटा म्हणून आन्सरमध्ये सुद्धा लिहिली. आणि त्याच्यानंतर आपण जशी आपण रफ फिगर काढली होती त्याचप्रमाणे आपण काय केलं, आपली मेन डायग्राम काढण्याला सुरुवात केली. जे की इथं आपलं जे आपण बेस घेतलं होतं PQ ते घेतलं आपण स्केलमध्ये बरोबर मेजरमेंट 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला राहिलेल्या दोन्ही बाजू 4.5 सेंटीमीटर 3.8 सेंटीमीटरच्या ज्या दोन्ही बाजू घेतल्या आणि जिथं आपले चॉप आपण कनेक्ट केले. ठीक आहे, दोन्ही पण जिथं तो दोन्ही चॉप टच झाले, ठीक आहे, त्या इंटरसेक्ट झाले, त्याला पॉईंटला नाव दिलं आपण आर, म्हणजे तोच आपला ट्रायंगलचा रिमेनिंग पॉईंट होता. म्हणून तो आर आणि पी आणि आर आणि क्यू आपण जोडून घेतलेले. आता पाहणार आहोत आपण क्वेश्चन नंबर 2. तर आहे हा आपला क्वेश्चन नंबर 2. जसं तुम्ही पाहू शकता की क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिला आहे आपल्याला, ड्रॉ अँड आयसोस्केलस ट्रायंगल विथ बेस 5 सेंटीमीटर अँड अदर साईड आर 3.5 सेंटीमीटर. म्हणजे क्वेश्चनमध्ये आपल्याला मेन्शन केलेलं आहे की आपल्याला बेस कितीचा घ्यायचा आहे, तर 5 सेंटीमीटरचा आपल्याला बेस घ्यायचा आहे आणि आपल्या रिमेनिंग साईड आहे त्या काय घ्यायचं आहे आपल्याला 3.5 सेंटीमीटरचं. आता आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे काय, ठीक आहे, ते सगळे जे ट्रायंगलची इन्फॉर्मेशन आहे ती मी पहिलेच व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही माझा जो जुना व्हिडिओ आहे ते जाऊन पाहू शकता. तुम्हाला सगळे ट्रायंगलचे प्रकार माहीत पडून जातील. ठीक आहे, तर आपण क्वेश्चनची सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, आन्सरमध्ये आपण ठीक आहे परत जे काही आपल्याला एक रफ डायग्राम आपण ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे, याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली नसेल तरी आपल्याला काय करायची, रफ डायग्राम आपल्याला ड्रॉ केल्यानंतर जी इन्फॉर्मेशन दिली आहे बेसिकली, म्हणजे ट्रायंगलचं नाव नाही दिलं पण जी बेसिकली इन्फॉर्मेशन दिली आहे ती पुट करावी लागणार आहे ना. तिथं पाहू शकता बेस आपल्याला किती आहे 5 सेंटीमीटर, म्हणजे हा माझा 5 सेंटीमीटर असेल आणि रिमेनिंग साईड त्यांनी म्हटलं आहे किती आहे 3.5, तर माझं हे 3.5 येणार आहे. आता याच्यामध्ये नाव नाही आहे तर कसं चांगलं नाही वाटणार आहे आपल्याला ट्रायंगल. ठीक आहे, तर आपण यांना नाव पण देऊन देऊ XYZ. ठीक आहे, तर हा आपला ट्रायंगल इथं आपण झालेला आहे. ठीक आहे, आता जी गिवन इन्फॉर्मेशन होती ना तीच आपण आता क्वेश्चनचे जी आपल्या गिवन इन्फॉर्मेशनमधून लिहून घ्यायचे, जे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं होतं इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तर ते आपण लिहून घेणार आहे की ट्रायंगल XYZ हा काय, तर आपला आयसोस्केलस ट्रायंगल आहे म्हणून. ठीक आहे, आणि जो बेस आहे, ठीक आहे, म्हणजेच YZ बरोबर 5 सेंटीमीटर बेस अँड रिमेनिंग साईड कोणत्या आहे आपला XY आणि XZ त्या किती दिल्या आपल्याला 3.5 सेंटीमीटर. चला तर आता ट्रायंगल ड्रॉ करायला सुरुवात करूया. जे की आपण प्रोसिजर आहे आपली, आपण इथं रफ डायग्राम पण ड्रॉ केलेली आहे आणि आपलं इन्फॉर्मेशनला आपण लिहिलं सुद्धा आहे. ठीक आहे, आता मेन काम आहे आपलं डायग्राम ड्रॉ करायचं, डायग्राम काढायचं. तर इथं पाहू शकता मी तर आता बेस घेणार आहे 5 सेंटीमीटरचा, कारण की आपल्याला बेस 5 सेंटीमीटर म्हटलं आहे क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, तर मी इथं 5 सेंटीमीटरचा माझा बेस इथं मी ड्रॉ केलेला आहे आणि नाव काय घेतलं आपण Y आणि Z आणि हा आहे आपला 5 सेंटीमीटर. ठीक आहे, आता आपल्याला रिमेनिंग साईड जे आहे ते 3.5च्या आहे. तर ठीक आहे, याच्यामध्ये तर रिमेनिंग साईड मला 3.5 घ्यायचं आहे म्हणून मी चॉपमध्ये अंदर इथं ॲडजस्ट करून घेणार आहे बरोबर स्केलच्या मापाने 3.5. तर मी 3 पॉईंट घेतलेला आहे. तर ठीक आहे, आता आपल्याला ड्रॉ करायचं आहे. वायवर ठेवायचं आणि एक चॉप कट करायचा. ठीक आहे, परत हाच अंतर न हलवता झेडवर ठेवायचा, परत चॉप कट करायचा. इथं पाहू शकता तुम्हाला हा जो डॉट मिळालेला हाच आपला X राहणार. काय राहणार आहे X. आता X आणि Y आणि X आणि Z आपल्याला जे स्केलच्या मदतीने काय करायचं आहे, जोडून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता मी X आणि Y इथं स्केलच्या मदतीने इथं पाहू शकता जोडून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे मला X आणि Z सुद्धा काय करायचं आहे, स्केलच्या मदतीनं जोडायचं आहे. ठीक आहे, ही माझी डायग्राम इथं तयार झालेली आहे. 3.5 आपल्याला रिमेनिंग साईड म्हटलं होतं त्यांनी आहे म्हणून हा झाला माझा आयसोस्केलस ट्रायंगल ड्रॉ करून. क्वेश्चन नंबर 3 आपण पाहणार आहोत. तर आहे माझा 3rd नंबरचा क्वेश्चन जो की आहे ड्रॉ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साईड 3.5 सेंटीमीटर. ठीक आहे, तर परत आपण आन्सरमध्ये एक आपण जी रफ फिगर आहे ट्रायंगलची ती ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे, मी तर रफ फिगर ड्रॉ केली, याला नाव देणार आता PQR आणि आपल्याला काय म्हटलं आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. आता तो काय आहे हे सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, प्रत्येक साईड किती असणार आहे माझी 6.5 6.5 6.5. ठीक आहे, आता हीच जे माहिती आहे इन्फॉर्मेशन याचा वापर करून आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, तर गिवन डाटा म्हणून आपण सुद्धा लिहून घेऊ की ट्रायंगल PQR इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे, हा आपला कोणता ट्रायंगल आहे, तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आपला. तर याच्यामध्ये आपल्याला जी प्रत्येक साईड आहे ती किती दिली आहे आपल्याला 6.5 म्हणून आपल्याला QR आणि PR सगळ्या किती आहे आपल्याला 6.5 सेंटीमीटर. त्याच्या प्रत्येक बाजू आपण आता तेवढ्या सेंटीमीटरचे घेणार आहोत. इथे मी ड्रॉ करणार आहे
पहिली जी साईड आहे आपल्याला 6.5, ठीक आहे. तर माझा हा 6.5 इथं मी साईड ड्रॉ केलेली आहे आणि ही आहे माझी QR जी की आहे 6.5 सेंटीमीटरची. एवढ्याच मापाचं मला काय करायचं आहे, परत दुसऱ्या रिमेनिंग बाजू काढायचं आहे, म्हणून मी याच मापाला चॉपमध्ये घेऊन घेणार आहे, ठीक आहे. अंतर पाहू शकता, हा एवढाच अंतर मी घेतलेला आहे. तर माझा एक आर्क वरच्या बाजूने मारणार, परत न चॉप हलवता दुसऱ्या आर्क पॉईंटवर ठेवणार, परत मी तिथे चॉक ड्रॉ करणार, ठीक आहे. इथं पाहू शकता मला डॉट मिळालेला आहे, हा ते ठीक आहे. हा डॉट आणि आपला जो Q डॉट आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे. म्हणजे जो आपला मिळालेला डॉट म्हणजे कोणता, तर R, ठीक आहे. R आणि हा Q मला काय करायचं आहे, व्यवस्थितपणे इथे जोडून घ्यायचं आहे. मी तो जोडून घेणार आहे. पाहू शकता जो आलेला P बिंदू आहे आपला इथे, ठीक आहे. या ठिकाणी आलेला आहे आपला P बिंदू. तर हा P बिंदू आणि Q बिंदू मी इथं जोडून घेतलेला आहे. आता हा P बिंदू आणि जो R आहे त्याला मी परत जोडून घेणार आहे, ठीक आहे. व्यवस्थितपणे तुम्हाला हे जोडायचं आहे, ठीक आहे. मी माझं क्वेश्चनिंग ते जे डॉट आहे ते ॲन्सरमध्ये आलं होतं, पण तुम्हाला थोडीशी डायग्राम जी खालीच काढायची की तुमचं असं प्रकारचे क्वेश्चनमध्ये तो येणार नाही, ठीक आहे. व्यवस्थितपणे तुम्हाला हे डायग्राम ड्रॉ करायचे. अशाच प्रकारे तुम्हाला ट्रायंगलच्या जर तिन्ही साईड दिली असेल तर त्या ट्रायंगलचं काय करायचं, तुम्हाला पहिले तर रफ फिगर काढायची, ठीक आहे. जी इन्फॉर्मेशन तुम्हाला क्वेश्चनमध्ये असेल ती गिव्हन डाटा म्हणून तुम्हाला ॲन्सरमध्ये सुद्धा लिहायची. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला जो आपला मेन ट्रायंगल आहे तो कन्स्ट्रक्ट करणं सुरू करायचे. अशा प्रकारे झाले आपलं तिन्ही क्वेश्चन जे की तुम्हाला ड्रॉ करायचे, काढायचे. आणि जो 4th नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे की तुम्हाला स्वतःच्या मनाने काय 2 ट्रायंगल काढायचे. एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, एक आयसोस्केलस ट्रायंगल. ज्याच्यामध्ये तुम्हाला लेंथ जी काही घ्यायची आपल्याला तिन्ही बाजूचे ते तुमच्या मनाने घेऊ शकता, इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये सुद्धा आणि आयसोस्केलस ट्रायंगलमध्ये सुद्धा. आणि तुम्हाला अशाच प्रकारे काय करायचे, ट्रायंगल ड्रॉ करायचे, ठीक आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला हा चौथा जो क्वेश्चन आहे तो आपण आता सोडून पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण एक आपल्याच मनाने जी काही डायग्राम आहे, ठीक आहे, ती घेणार आहोत. तिथं मी जो आहे आता बेस घेणार आहे, ठीक आहे. तर मी पहिले इक्विलॅटरल ट्रायंगल काढणार. तर त्याच्यासाठी मी बेस इथं घेत आहे 5 सेंटीमीटरचा. इक्विलॅटरल ट्रायंगलसाठी मी 5 सेंटीमीटरचा बेस घेतला आहे. आता 5 सेंटीमीटरचं मी काय घेणार आहे, तर चॉपमध्ये अंतर घेणार आहे, कारण की मी पहिलं इक्विलॅटरल ट्रायंगल काढाय आणि क्वेश्चनमध्ये म्हटलं की तुमच्या मनाने माप घ्यायचे, म्हणून मी माझ्या मनाने 5 सेंटीमीटर घेतले. तुम्हाला असंच नाही की 5 सेंटीमीटर घ्या, तुम्हाला जे वाटत असेल माप तुम्ही ती घेऊ शकता, ठीक आहे. तर इथं माझा नेक्स्ट पॉईंट मला मिळालेला आहे. तर हे पॉईंट मी काय करणार आहे, आता जोडून घेणार आहे, ठीक आहे. माझं खालच्या सेगमेंटसमोर माझे जे डॉट मिळाले मला ते व्यवस्थितपणे इथं मला जोडून घ्यायचं आहे. हा झाला माझा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करून, ठीक आहे. म्हणजे हा माझा जो आहे तो क्वेश्चन नंबर 4 मधला त्याच्यातला जो इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचा आहे तो होता मला, तो मी काढला. आणि कितीचं घेतलं होतं मी बेस 5 सेंटीमीटरचा, म्हणून माझे ह्या साईडसुद्धा मी किती घेतलेल्या 5 सेंटीमीटरचे घेतले. आता मी आयसोस्केलस ट्रायंगल ड्रॉ करून दाखवणार. याच्यासाठी मी बेस आपल्या मनाने परत घेणार आहे, ठीक आहे. तर मी इथं आता बेस घेतो 6 सेंटीमीटरचा मी इथं आता बेस घेऊन घेणार आहे, ठीक आहे. तर इथं पाहू शकता मी आता बेस घेतलेला आहे 6 सेंटीमीटरचा माझा बेस झालेला आहे, ठीक आहे. आता जे माप आहे, ठीक आहे, ते मी आता 5 सेंटीमीटरचं घेते, ठीक आहे. रिमेनिंग 2 साईड्स मी कितीचं घेणार आहे, 5 सेंटीमीटरचे घेणार आहे. हे 5 सेंटीमीटरचं अंतर घेतलेलं आहे मी. बेस माझं 6 आहे आणि रिमेनिंग 2 साईड मी 5 सेंटीमीटरचे घेणार आहे एक आयसोस्केलस ट्रायंगलसाठी. तर पाहू शकता मला हे ते ट्रायंगलचे जे पॉईंट आहे तो मिळालेला आहे, हा पॉईंट. आणि आता हे खालचे जे सेगमेंट आहे त्याच्यासोबत मला जोडून घ्यायचं आहे या बेससोबत बरोबर व्यवस्थितपणे. इथं हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा आहे, त्याच्यानंतर हा परत आणि हा वाला पॉईंट जोडायचा आहे, ठीक आहे. तुम्ही ट्रायंगलला नावसुद्धा देऊ शकता किंवा ट्रायंगलला नाव दिलं नाही तरी चालेल, पण त्यांना मेन्शन करावं लागेल की तुम्ही दोन्ही ट्रायंगल कोणते काढले आहे, ठीक आहे. तर माझा पहिलावाला ट्रायंगल माझा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, सेकंडवाला ट्रायंगल माझा आयसोस्केलस ट्रायंगल आहे, ठीक आहे. तर हे दोन्ही ट्रायंगल मी इथे आता ड्रॉ केलेले आहे. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुमच्या मनाने तुम्हाला माप घ्यायचे आणि 4th क्वेश्चनमध्ये तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगल आणि आयसोस्केलस ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. तर इथंच आपला आजचा व्हिडिओ संपतो. नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये नंतर भेटूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.